नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण आजपासून आपल्या पहिल्या लेक्चर सिरीजचा सुरुवात करत आहोत. आपली पहिली लेक्चर सिरीज ही फाउंडेशन कोर्स आहे. या फाउंडेशन कोर्समध्ये आपण बघणार आहोत अरिथमॅटिक ऑफ होल नंबर्स. या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक्समध्ये जे मेथड्स असतात, ज्या बेसिक कॅल्क्युलेशन असतात त्याबद्दल आपण इथं माहिती मिळवणार आहोत. या कोर्समध्ये आपल्याला जे कंटेंट आहे ते या प्रकारे आहेत. साइन विथ ॲब्रिव्हिएशन. आपण गणितामध्ये मॅथमॅटिक्समध्ये काही सिम्बॉल वापरत असतो, त्यांना आपण आधी समजून घेऊ, जे आपल्याला पुढे येणाऱ्या कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला लागणार आहे त्याबद्दल आपण ते बघणार आहोत. त्यानंतर जे बेसिक 4 ऑपरेशन आहेत मॅथमॅटिक्समध्ये, जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, ते बघणार आहोत. त्यानंतर द बोडामास रूल. हा रूल अतिमहत्त्वाचा आहे. या रूलमध्ये आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये जे इक्वेशन असतात, जे मोठमोठे एक्सप्रेशन असतात, ते सॉल्व करताना ज्या अडचणी येतात त्या आपल्याला इथं दूर करता येईल. आपण ते अंडरस्टँड करू की हाऊ टू अप्लाय द बोडामास रूल टू एक्सप्रेशन्स. त्यानंतर प्राईम नंबर्स आणि फॅक्टरायझेशन. नंतर 2 अतिमहत्त्वाचे जे कन्सेप्ट आहेत, त्यातला पहिला आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर GCD. यालाच मराठीत तुम्ही मसावी म्हणतात. आणि नेक्स्ट असेल लोएस्ट कॉमन मल्टिपल LCM म्हणजेच लसावी. सो आपण सुरुवात करूया. सो प्रथमतः आपण साइन विथ ॲब्रिव्हिएशन स्टडी करूया. हे स्टडी करताना लक्षात घ्या, रेडमध्ये जे आहे ते सिम्बॉल आहे आणि ब्लॅकमध्ये त्याचं ॲब्रिव्हिएशन असेल. पहिलं प्लस, मायनस, प्लस और मायनस, मल्टिप्लाय बाय, दोन्ही सेम आहेत. एक क्रॉस आहे, दुसरा डॉट आहे. डिवायडेड बाय, इज इक्वल टू, इज आयडेंटिकली इक्वल टू. ज्यावेळेस एखादं सिमेट्रिविटी दाखवण्यासाठी किंवा पॉईंट इक्वल दाखवण्यासाठी आपण या आयडेंटिकल इक्वल टू या साईनचा वापर करत असतो. त्यानंतर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. जेव्हा न्यूमरिकल सोल्युशन आपण फाइंड करत असतो किंवा न्यूमरिकली आन्सर ऑब्झर्व करत असतो त्यावेळेस या साईनचा वापर होतो. जसं पायची व्हॅल्यू आहे, त्या पाय व्हॅल्यूसाठी आपण ह्या अप्रॉक्सिमेशनचा वापर करत असतो. त्यानंतर इज नॉट इक्वल टू. जेव्हा 2 संख्या इक्वल नसतील तेव्हा या साईनचा वापर करत असतो आपण. ग्रेटर दॅन, मोठी संख्या असेल दुसऱ्यापेक्षा तेव्हा ग्रेटर दॅन. इज ग्रेटर दॅन और इक्वल टू म्हणजे मोठी किंवा समान. लेस दॅन, इज लेस दॅन और इक्वल टू. इज अ मेंबर ऑफ सेट, अ युनिव्हर्सल सेट. इंटरसेक्शन, युनियन, अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. सबसेट, सेट ऑफ ऑल इंटीजर, सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटीजर किंवा नॅचरल नंबर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स. सेट ऑफ ऑल रियल नंबर्स, सेट ऑफ ऑल रियल नंबर्स ग्रेटर दॅन 0 और पॉझिटिव्ह रियल नंबर्स. सेट ऑफ ऑल रियल नंबर्स लेस दॅन 0 और निगेटिव्ह रियल नंबर्स. एम्प्टी सेट, कॉम्प्लेक्स नंबर, देअरफॉर सिम्बॉल, इन्फिनिटी. त्यानंतर आपण काही क्लासिफिकेशन ऑफ नंबर्स असणे बघणार आहोत. आपले जे नंबर्स आहेत ते मेनली काही स्पेसिफिक टाईपमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. त्यातला पहिला आहे नॅचरल नंबर. सुरुवात 1, 2, 3 अशी होत असते. नंतर होल नंबर. याच्यामध्ये नॅचरल नंबर असतात, फक्त 0 हा आपण त्याच्यामध्ये ॲड करत असतो. सो होल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. इंटिजर नंबर, ह्यामध्ये 0, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही नंबर असतात. रॅशनल नंबर, सो यामध्ये असे नंबर असतात जे P/Q फॉर्ममध्ये असतात. आता P/Q काय असणार आहे, तर PQ हे दोन्ही बिलॉंग्स टू आय हे सुद्धा इंटिजर डिनोट करत असतो. सो P/Q, सो आपण जर एक्झाम्पल बघितले 2/5, 7/5, 8/3 हे सर्व फ्रॅक्शन नंबर असतात, त्यांनाच आपण रॅशनल नंबर असं म्हणत असतो. आणि कुठलाही इंटिजर ज्याचा डिनॉमिनेटर किंवा ज्याचा छेद तुम्हाला दिला नसेल तो आपण 1 अझूम करत असतो, तो सुद्धा एक रॅशनल नंबर असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर ज्याच्यामध्ये असे नंबर असतात जे रॅशनल नसतील आणि
रिअल असतील. जर एक्झाम्पल बघितले तर √2, √3, √5 हे सर्व नंबर्स इरॅशनल नंबर आहेत. √4 हा इरॅशनल नंबर नसतो, कारण जर √4 आपण राईट डाऊन केलं तर ते सॉल्व्ह करून त्याचं जे आन्सर असतं ते +-2 आपण लिहू शकतो. त्यामुळे आपली जी डेफिनेशन असते ती इरॅशनल नंबरसाठी √p व्हेअर p प्राईम नंबर ही डेफिनेशन आपली फॉर्म होत असते. कारण प्राईम हा नंबर असा असतो की ज्याचं आपण फॅक्टरायझेशन करत नाही किंवा त्याला सॉल्व्ह करता येत नाही, आणि क्यू हा नॉन झिरो असेल. ही एक सिंपल डेफिनेशन आहे. बरेच तुम्हाला इरॅशनल नंबरमध्ये नंबर बघायला मिळतील. पाय सुद्धा हा एक इरॅशनल नंबर आहे, कारण तो रिपीटेड होत असतो. रिअल नंबर आर विच इज द युनियन ऑफ क्यू अँड क्यू डॅश, म्हणजे रॅशनल इरॅशनल जर आपण कंबाईन केलं तर रिअल नंबर फॉर्म होत असतो. आणि शेवटचं आपलं कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा सर्वात मोठा ग्रुप आहे और नंबरची बिग सिस्टीम आहे, बट मॅक्झिमम आपण जे डील करत असतो ते रिअल नंबरमध्ये डील करणार आहोत. नेक्स्ट पार्ट बघू आपण. नाव पुढचं पार्ट आहे आपल्याला बेसिक 4 ऑपरेशन्स इन मॅथमॅटिक्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. याबद्दल आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया. सो फर्स्ट, द पॉझिटिव्ह इंटिजर्स आर द नंबर्स like 1, 2, 3, 4, 5 continue. Then the negative integers -1, -2, -3, -4, these are the negative integers. हे negative numbers आहेत. The dots indicate that this sequence of numbers continues infinitely. सो हे जे लास्ट मध्ये तुम्ही जे डॉट्स बघत आहेत त्याचं मिनिंग असतं की ही जी सिक्वेन्स जे नंबर लिहिलेले आहेत ते इन्फिनाइटली कंटिन्यू असतात, ते संपत नाही, ते इन्फिनाइट असतात. नंतर दी नंबर 0 इज ऑल्सो दी इंटिजर बट इज नायदर पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह. सो आपला नंबर जो 0 आहे तो सुद्धा नंबरचा पार्ट आहे, इंटिजरचा पार्ट आहे, बट तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नसतो, तो स्टेबल असतो 0. देन आपल्याला नंबर लाईन सुद्धा माहिती आहे. इथे आपण परत एकदा ती नंबर लाईन बघणार आहोत. सो नंबर लाईन जर बघितली तर त्याच्या एक्झॅक्टली मिडलला 0 असतं, राईट साईडला नंबर इन्क्रीज होतात 1, 2, 3, 4, 5 आणि लेफ्टला नंबर डिक्रीज होतात -1, -2, -3, -4, -5. ही तुमची सिंपल रिअल लाईन आहे जी आपण ऑलरेडी 10th 9th मध्ये स्टडी केली असते. त्यानंतर दी सम or addition of 2 or more numbers, the numbers are added together. सो कुठल्याही दोन नंबरची सम किंवा ऍडिशन करणे म्हणजेच काय की दोन नंबरला सिम्पली ऍड करणे. द डिफरन्स और सबट्रॅक्शन ऑफ 2 numbers, the second is subtracted from the first. सो सिंपल सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स जेव्हा आपण अप्लाय करत असतो ते म्हणजेच काय की सेकंड नंबर मधून फर्स्ट नंबर किंवा फर्स्ट मधून सेकंड नंबरला सबट्रॅक्ट करणे, जे की आपल्याला सिक्वेन्स दिलं असेल त्यानुसार आपण ते फॉलो करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला द प्रोडक्ट और मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर इज फाउंड बाय मल्टिप्लाइंग द नंबर्स टुगेदर. द क्वोशंट और डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स इज फाउंडेड बाय डिवाइडिंग द फर्स्ट नंबर बाय द सेकंड. जर आपण एक्झाम्पल बघितले आपल्याकडे खूप सिंपल एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ 2, 6 and 7 इज 15 विच इज शोन ॲज 2 + 6 + 7. आपण जर ऍड केले 2 + 6 8, 8 + 7 15. Then the difference of 6 and 4 which is shown as 6 - 4 is equal to 2. Then the product of 7 and 2 which is shown as 7 × 2 is 14 or 7.2 is also 14. The quotient of 20 and 4 which is shown as follows: 20 divided by 4 is equal to 5 or 20 divided by 4 is also equal to 5. मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट आणि क्वेश्चन साठी आपण दोन एक्सप्रेशन वापरत असतो. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण क्रॉस किंवा डॉट आणि डिव्हिजन मध्ये काही ठिकाणी आपला जो सिम्बॉल आहे डिव्हिजनचा एक हॉरिझॉन्टल लाईन त्याला 2 डॉट असतात आणि जे सेकंड एक अल्टरनेटिव्ह त्याला एक्सप्रेशन असतं ते म्हणजे आपण त्याला इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन राईट डाऊन करत असतो. सो जो अपर पार्ट त्याला न्यूमरेटर म्हणतो, लोअर पार्ट तो डिनोमिनेटर असतो. अपर पार्टला लोअर पार्ट हा डिवाइड करत असतो. सो सिम्पली न्यूमरेटर इज डिवाइडेड बाय द डिनोमिनेटर. नेक्स्ट आपल्याकडे काही रूल्स आहेत जे आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन करत असतो तेव्हा ते फॉलो करायचे असतात. सो आपण इथे बघणार आहोत दी रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन. सो नेक्स्ट इज the following rules apply for determining the sign of the answer when multiplying positive and negative numbers together. So
The first rule is when we multiply positive with positive, the answer is positive. जेव्हा आपण दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा त्याचा आन्सर नेहमी पॉझिटिव्ह असतं. एक्झाम्पल, इफ यू मल्टिप्लाय 4 with 5, so answer is 20. Next rule is if you multiply positive with negative, the answer is negative. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर मल्टिप्लाय करत असणार तर त्याचा आन्सर हा निगेटिव्ह असेल. सो जस्ट सी द एक्झाम्पल, 4 मल्टिप्लाय विथ -5 इज -20. Third rule is negative multiply with positive is also negative. So example, very simple, -4 multiplied to 5 is again -20. The fourth rule, if we multiply negative with negative, we get the positive as an answer. So जेव्हा आपण निगेटिव्ह मल्टिप्लाय करतो, हे लक्षात घ्या. आपल्याला बऱ्याचदा कॅल्क्युलेशन मध्ये ह्या प्रकारचं कॅल्क्युलेशन जमत नाही आणि हे आपल्याला शिकायचं आहे. व्हेन यू मल्टिप्लाय निगेटिव्ह विथ निगेटिव्ह, answer is positive. So -4 multiply -5 is +20. Next, we see the rule for the division. Rule for both same आहेत, division आणि multiplying साठी, फक्त थोडंसं चेंज असेल. So for division, rules given by the first rule, if we divide positive with positive, the answer is positive. So 20 divided by 5 is 4, where both are positive. Next, positive divided by negative is negative. So example is 20 divided by -5 is -4. Third, negative divided by positive equal to negative. So -20 divided by 5, so which is -4. And the last one, very important, negative divided by negative is equals to positive. Means when you divide negative number with negative, the answer is positive. निगेटिव्ह संख्येला निगेटिव्ह संख्येने जर तुम्ही डिवाइड करत असणार, भागत असणार, तर त्याचा आन्सर पॉझिटिव्ह असतं, हे लक्षात घ्या. काही टेबल फॉर्म केलेला आहे जे तुम्हाला हेल्प करतील. रूल्स त्याच्यामध्ये ऍडिशनचं पण आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे. सो हा तुमचा टेबल आहे फॉर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन साठी. लक्षात घ्या, बोथ आर व्हेरी सिम्पल. एक्झाम्पल पण आहेत आणि सोबत रूल पण आहे. वेअर स्टार इंडिकेट दी ऑपरेशन. स्टार वापरलेला आहे कारण आपल्याकडे क्रॉस आणि डॉट दोन टाईपचे मल्टिप्लिकेशन आहेत. सो इथं आपण स्टार, लक्षात घ्या की स्टार मध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन असेल. नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट आणि मेन पार्ट ऑफ दिस व्हिडिओ लेक्चर, जी बोडामास रूल. बऱ्याच ठिकाणी बोडामास असे वर्ड वापरले जातात. हा बोडामास रूल तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. बोडामास रूल मध्ये आपल्याला जे एक्सप्रेशन असतात, आपण जेव्हा बरेच इक्वेशन सॉल्व्ह करत असतो, एक्सप्रेशन सॉल्व्ह करत असतो, तर बऱ्याचदा आपल्याला कॅल्क्युलेशन एरर असतात की आपले कॅल्क्युलेशन मॅच करत नाही. तर ते कॅल्क्युलेशन मॅच का करत नाही त्याचा आन्सर आपण या रूलमध्ये शिकणार आहोत. बऱ्याचदा आपल्याकडून ज्या छोट्या छोट्या मिस्टेक होतात, सिली मिस्टेक्स म्हणतो आपण त्यांना, तर त्या मिस्टेक्सवर आपल्याला सोल्युशन फाइंड करायचंय. कसं आपण ते प्रॉपरली फॉलो करणार ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो लक्षपूर्वक ते बघा. When we evaluating numerical expression, we need to know the order in which addition, subtraction, multiplication and division are carried out. सो आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तर आपल्याला ही रूल म्हणजे आपल्याला एक माहित पाहिजे की आपल्याला स्टेप बाय स्टेप कशा फॉलो करायचे आहेत. सो त्यासाठी आपण एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. सो जस्ट कन्सिडर दी एक्झाम्पल, इव्हॅल्युएट. सो इफ दी ऍडिशन इज कॅरीड आउट, फर्स्ट वी गेट, जर तुम्ही ऍडिशन पहिले परफॉर्म केलं तर तुमचं जे आन्सर आहे ते 14 असेल. कारण तुम्ही जर फर्स्ट ऍडिशन परफॉर्म केलं तर 2 क्रॉस 3 प्लस 4 इज इक्वल टू 2 क्रॉस 7, त्याचा आन्सर असेल 14. आणि जर आपण मल्टिप्लिकेशन फर्स्ट कॅरी आउट केलं, सो मल्टिप्लिकेशन मध्ये काय असणार आहे की 2 क्रॉस 3 इक्वल टू 6 प्लस 4 केलं तर त्याचा आन्सर 10 असेल. सो बघा, एक्सप्रेशन एकच आहे, एक्झाम्पल सेम आहे, पण त्याचे दोन आन्सर तुम्हाला मिळत आहेत. एकदा 14 येतो, एकदा 10 येतोय. तर हा प्रॉब्लेम काय आहे की आपण जे बोडामास रूल आहे तो बरोबर फॉलो केला नाही आणि त्या रूल फॉलो न केल्यामुळे आपले आन्सर हे चेंज होतात आणि आपल्याला मिस्टेक्स असतात. आपले कॅल्क्युलेशन हे चुकीचे आपल्याला आन्सर देत असतात. सो फर्स्ट आपण बोडामास रूल बद्दल थोडंसं बघू आणि मग आपण रूलकडे जाणार आहोत. सो इन अबो कॅल्क्युलेशन, क्लिअरली दी ऑर्डर ऑफ कॅरिंग आउट न्यूमेरिकल ऑपरेशन इज इम्पॉर्टंट. सो आपल्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता तेव्हा तुम्हाला ऑर्डर ही अति महत्वाची आहे. ऑर्डर चेंज झालं कॅल्क्युलेशनचं तर आपले कॅल्क्युलेशनचे आन्सर हे बदलतात. सो द बोडामास रूल टेल अस द ऑर्डर इन विच वी मस्ट कॅरी आउट द ऑपरेशन ऑफ ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बोडामास स्टँड फॉर. सो व्हॉट इज मीन बाय बोडामास? सो बोडामास म्हणजे काय?
where B stand for the brackets which is the first priority, then of cross म्हणजे आपलं multiplication second priority, D stand for the division so second priority, M stand for the multiplication again second priority, A stand for the addition third priority, S stand for subtraction third priority. मिनिंग काय असणार आहे की आपल्याला जे इक्वेशन दिलं असेल त्यामध्ये आपण सर्वात फर्स्ट स्टेप जी असणार आहे ती असेल आपली ब्रॅकेट ऑफ म्हणजेच काय की ब्रॅकेटमध्ये जर आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर आपण आधी मल्टिप्लिकेशन डन करणार आहोत. डिव्हिजन हा पहिला आहे म्हणजे जर ब्रॅकेट नसतील ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन आपण बघणार की डिव्हिजन आहे का, डिव्हिजन आधी डन करू. डिव्हिजन नसेल तर मल्टिप्लिकेशन आपण डन करू शकतो. सो मल्टिप्लिकेशन अप्लाय करा, त्याच्यानंतर ऍडिशन आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन. सो हा एक सिंपल प्रोटोकॉल सिंपल रूल आहे की आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करताना स्टेप्स काय फॉलो करायचे आहेत. ब्रॅकेट्स, then division, multiplication, addition, subtraction. Example, आपण example बघू थोडं. So first, evaluate 2 plus 3 cross 4, multiply with 4. So using the Bodamas rule, very simple. First we multiplication done and then we take the addition. So simple answer, 2 plus 3 cross 4 is equal to 2. 3 cross 4 is 12. So 2 plus 12 which is equal to 14. नेक्स्ट एक्झाम्पल ब्रॅकेट 2 plus 3 क्रॉस 4. सो आता बघा एक्झाम्पल तेच आहे पण आता 2 आणि 2 plus 3 ला ब्रॅकेट दिलेला आहे. सो याच्यामध्ये काय असणार आहे. सो युजिंग द बोडामास रूल वी सी दॅट द ब्रॅकेट एक्सप्रेशन टेक्स प्रायोरिटी ओव्हर ऑल एल्स. सो हेन्स फर्स्ट वी कॅल्क्युलेट द ब्रॅकेट विच इज 2 plus 3 equals to 5 and then we multiply with 4 so 20. सो आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. सो ब्रॅकेटमध्ये 2 अधिक 3 सो 5 आणि त्याला मल्टिप्लाय बाय 4 केलं तर आपण 20 हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल 8 minus 6 डिवाइड बाय 3. सो अगेन सिंपल आहे, डिव्हिजन दिसत आहे, ब्रॅकेट्स नाहीये. सो आपण आधी डिव्हिजन कडे जाणार आहोत. सो बाय युजिंग द बोडामास डिव्हिजन इज कॅरीड आउट बिफोर सबट्रॅक्शन अँड सो 8 minus 6 divided by 3 is equals to 8 minus 6 divided by 3 is 2. सो 8 minus 2 is 6. सो लक्षात घ्या ब्रॅकेट नसतील तर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला बघायचं आहेत ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. जो असेल त्यानुसार सिक्वेन्स फॉलो करा. नेक्स्ट रूल 4 minus 3 plus 3 मल्टिप्लाय बाय 4. सो सिंपल आहे, लक्षात तुम्हाला येत असेल. आधी मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. सी द आन्सर. सो पहिले आपण 3 multiply by 4 which is a 12 सॉल्व केलेलं आहे. नंतर 12 plus 3 15 ते सॉल्व केलेलं आहे आणि लास्ट 4 minus 15 is -11 ते आपलं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल ब्रॅकेट 12 divided by 4 multiply by 3. सो अगेन very simple. First follow the bracket. So here the bracket contain division. So first solve by division method. So bracket first must आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. 12 divided by 4 आपल्याला अल्टरनेटिव्ह लिहिता येतात 12 by 4 मध्ये which is a 3 and 3 multiply 3 is 9. Next example 12 divided by bracket 4 multiply by 3. So here first we follow this step in bracket. So in bracket there is a 4 multiply by 3. So 12 divided by bracket 4 multiply by 3 is equal to 12 divided by 12 which is equals to 1. So here is the end of the first part of this video. परत मी तुम्हाला इथं गुगल क्लासरूमचे कोड मेन्शन केले आहेत. ज्यांची अजूनही गुगल क्लासरूम जॉईन करायचं बाकी असेल त्यांनी प्लीज क्लासरूम जॉईन करा. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याचं पुढचं जे पार्ट आहे ते बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.